च्या कायद्याच्या अंतर्गत जर कोणी लायसन्स घेऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्सेस चालवले तर त्यामध्ये खूप आपण अटी टाकलेल्या आहेत। त्या अटींमुळे मला असं वाटतं की त्याच्यावर आपल्याला नियमन करता येईल। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांचं मी ते लक्ष वेधू इच्छितो। आपण नियमानुसार अश्लील नृत्याला बंदी घातलीत, महिलांच्या डान्स बारला बंदी घातलीत। पण अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये असे अनेक हॉटेल आहेत की जिथे डीजे वरती प्रचंड कर्कश आवाजामध्ये त्या हॉटेलमध्ये असणारे जे काही कस्टमर आहेत ते डान्स करतात आणि त्यामध्ये हॉटेल व्यवसायातले लोक त्यांनी ठेवलेल्या महिला देखील नाचायला लावतात। ही वास्तव आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हे जे काय डीजे आहे इतर ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी आपण ध्वनी मर्यादा पाळण्याचे बंधन घालतो, परंतु ही अनेक हॉटेल साऊंड प्रूफ बनवलेली आहेत आणि त्यामुळे डीजेचा आवाज बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जाते। परंतु अशा डीजेवरती डान्स करणाऱ्या ज्या काही व्यवस्था आता आलेली आहे मुंबईमध्ये याच्यावरती आपण कायद्याने डीजेला बंदी घालणार आहात का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपल्याकडे जे साऊंड पोल्युशनचे रूल्स आहेत त्या रूलच्या अंतर्गत जे लोक डीजे वाजवतात त्यांना आपल्याला परवानगी द्यावी लागते। जे रूल्सचं उल्लंघन करतात त्यांना आपल्याला परवानगी देता येत नाही। आपण बघा, आता जसं आपण जो डान्स बारचा कायदा जो शेवटचा कायदा केला होता ज्याच्यामध्ये कोर्टाने अमेंडमेंट करायला लावलं, त्याच्यामध्ये तर आपण काय घेतलं होतं, आपण त्यात म्हटलं होतं की परफॉर्मन्सची जागा आणि बारची जागा वेगळी करावी लागेल, दोघांमध्ये भिंत ठेवावी लागेल, जिथे परफॉर्मन्स आहे तिथे दारू सर्व करता येणार नाही, असे अनेक मुद्दे टाकले होते। पण सर्वोच्च न्यायालयाने हे स्वातंत्र्याला धरून नाही अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि शेवटी आपल्याला त्या कायद्यात बरेच बदल करावे लागले। त्यामुळे भावना आणि कायदा याच्यामध्ये बरंच अंतर असतं। आपल्याला शेवटी कुठलाही कायदा करताना किंवा नियम करताना जे काही आपल्या संविधानाने दिलेली स्वातंत्र्य आहेत त्यांचा विचार करावा लागतो। कायदा स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये याकरता आपल्याला करावा लागतो, पण त्यात अतिशय छोटी रेष असल्यामुळे अनेक अडचणी येतात। तथापि आपली भावना आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भात काही करणं शक्य आहे का याचा विचार करू। जसं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी सांगितलं की 2026 ते दिनांक 12 जून 2026 या कालावधीत एकूण 18 गुन्हे दाखल केलेले आहेत। उपरोक्त 18 गुन्ह्यापैकी एकूण 9 गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत। उर्वरित 9 गुन्हे पोलीस तपासावर आहे। अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण कायद्यामध्ये दुरुस्त केलं, त्याच्या आधारावर ही परवानगी दिली जाते। या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून हे डान्स बार चालतात आणि म्हणून दोषापत्र पोलिसांनी माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे। मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल की हे आपण कोर्टामध्ये गेलेत तर कोर्टामध्ये हे निरपराध सुटतात। मग ही जी गॅप आहे त्याच्यामधली आपण ज्यावेळेस दोषापत्र त्या ठिकाणी न्यायालयाला देतो ती गॅप त्या ठिकाणी मुद्दामून ठेवली जाते आणि त्याच्यामधून हे लोक गुन्हेगार वृत्तीची लोक त्याच्यातून मोकळे होतात। आपण किती पोलिसांवर कारवाई केली आतापर्यंत आयुक्ताच्या चौकशीमध्ये ते आपण या ठिकाणी सांगावं, जेणेकरून याचा इम्पॅक्ट राज्यामध्ये चाललेल्या अवैध धंद्यावर पडावा, हा त्याच्यामध्ये आमची भूमिका आहे। काही प्रमाणात जिथे दोषी पोलीस आढळले त्यांच्यावर कारवाई झाली आहे, पण आत्ता माझ्याकडे त्याचा आकडा नाही आहे। पण एक अजून गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की एक अजून आता कायद्यामध्ये बदल करायचा आम्ही निर्णय करतो आहोत, ते लॉ अँड ज्युडिशियलकडनं आम्ही इव्हॅल्युएट करतो आहोत की वारंवार जिथे गुन्हे घडतात, जे वारंवार उल्लंघन करतात त्यांचा लायसन्स परमनंट रद्द करणे अशा पद्धतीची एक अमेंडमेंट आणण्याचा विचार आहे। त्या लॉ अँड ज्युडिशियरीची त्याची चर्चा चालली आहे। अध्यक्ष महोदय, ये बात तो सही है कि